हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 11. श्लोक क्रमांक 55. मत्कर्म कृन्मत्परमो मद्भक्तः संगवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पांडव. पांडवा, फक्त माझ्यासाठीच कर्म करणारा, परम आश्रय मीच असलेला, फक्त माझाच भक्त असलेला, पूर्ण अनासक्त असलेला, कोणाजवळही वैरभाव नसलेला मला प्राप्त होतो. येथे भगवंत श्रींनी साधक पंचसूत्री सांगितली आहे. भावभक्ती आणि आत्मतत्वाची जाण यासाठी ही साधक पंचसूत्री अत्यावश्यक आहे. कारण या साधक पंचसूत्रींमुळे भावभक्ती दृढ होते आणि तत्वजाणी दृढ होते. अशाला भगवंत श्री प्राप्त होतात. फक्त माझ्यासाठीच कर्म करणारा साधक जे काही कर्म करेल ते त्याने भगवंत श्रींचे कर्म आहे या भावनेनेच केले पाहिजे. तरच ते कर्म निष्काम भावनेने होईल. त्यात स्वार्थाचा लवलेशही नसावा. तसेच फक्त भगवंत श्रींचेच कर्म करावे. याचा अर्थ सर्वत्र भगवंत श्री आहेत हे ओळखून करत असलेले कर्म हे त्यांच्यासाठी आहे हा भाव ठेवला की कर्म प्रामाणिकपणे आणि पवित्र असे कर्म आपल्या हातून घडेल. तसेच कर्म भगवंत श्रींचे असल्यामुळे त्याच्या परिणामाची काळजी आपल्याला करायचे कारण नाही. सर्व काही भगवंत श्रींवर सोडून आपण स्वतः उत्तम कर्म कसे होईल त्याची काळजी घेऊन कर्म करत असावे. परम आश्रय मीच असलेला साधकाचा परम आश्रय भगवंत श्रीच असायला पाहिजे. त्याचा सर्व खटाटोप, त्याचा संपूर्ण प्रयत्न भगवंत श्री कसे प्राप्त होतील यासाठीच असायला पाहिजे. तो जे काही करेल ते भगवंत श्री मिळवण्याच्या एकमेव प्रेरणेने व्हायला पाहिजे. त्याच्या हालचालीत एका भगवंत श्रींशिवाय अन्य काहीही भाव नसावा. त्याला अन्य काहीही मिळाले तरी त्यामधून भगवंत श्री कसे प्राप्त होतील यासाठीच त्याचा विचार त्याच्याकडून झाला पाहिजे. फक्त माझाच भक्त असलेला अनेक साधक अनेक ठिकाणी श्रद्धा ठेवतात. त्यामुळे एक ना धड भाराभर चिंध्या अशी त्यांची अवस्था होते. भगवंत श्री सर्वत्र आहेत तेव्हा जेथे आपली श्रद्धा असेल तेथे ती दृढ करायची. धरसोडपणा करू नये. श्रद्धा कोणावर असावी हा मुद्दा गौण आहे. परंतु एकदा श्रद्धा ठेवली की ती तेथेच दृढ करावी. त्यायोगे आपल्याला त्याचा परिणाम लवकर मिळतो. श्रद्धास्थान बदलले की उपासना स्थिर व्हायला वेळ जातो. असे जर सतत बदल करत राहिले तर उपासना स्थिर होणार नाही. एक थेंब पाण्याची सतत ठिबकणारी धार महादेवाला प्रसन्न करते. सातत्य फार महत्त्वाचे आहे. श्रद्धास्थान बदलू नये. भगवंत श्री सर्वत्र आहेत. कोणाचीही केलेली उपासना शेवटी त्यांनाच पोहोचणार आहे. पूर्ण अनासक्त असलेला. आसक्ती असली की उपासना डळमळते. लक्ष मोबदल्यात लागते. किती मोबदला मिळतो यावर उपासना अवलंबून राहते. यास्तव कर्माचा मोबदला, कर्माची किंमत ठरवण्याचे काम भगवंतश्रींवर सोडून द्यावे. जे मिळेल तो भगवंतश्रींचा प्रसाद आहे हे ओळखून आपण आपले काम चोख करावे. आपण कर्मात लक्ष घालावे म्हणजे जे काही भगवंतश्री देतील ते चांगले पचते. त्याचा उपयोग आणि उपभोग पूर्ण घेतला जातो. नाही तर जबरदस्तीने घेतलेला मोबदला जसा आला तसाच तो जातोही, पचत नाही. कोणाजवळही वैरभाव नसलेला. सर्वत्र भगवंत श्री व्यापलेले आहेत तेव्हा एखाद्याजवळ वैरभाव असणे म्हणजे भगवंत श्रींजवळच वैरभाव असणे असा त्याचा अर्थ होतो. सर्वानुभूती परमात्मा जाणावा. सर्वांजवळ सलोख्याचे संबंध असावेत. कोणी आपले वाईट केले तरीही त्यात भगवंत श्रींचा आपल्या हिताचाच हेतू आहे हे जाणून त्याचा स्वीकार करावा. सुडाची भावना धरू नये.
भगवंत श्री सांगतात की असा भक्त मला प्राप्त होतो. ओम तत्सत इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरूपदर्शनयोगं नाम 11 अध्यायः. अशा प्रकारे ओम तत्सत श्रीमद्भगवद्गीता नामक उपनिषदांचे उपनिषद असलेले ब्रह्मविद्या आणि योगविद्या यांनी समृद्ध असलेले यांतील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवाद रूपात विश्वरूप दर्शन योग हा 11वा अध्याय संपन्न. अध्याय 11वा समाप्त. ओम तत्सत्वम असि. हरिओम.